Praise the Lord. देवाला धन्यवाद. How are you people doing this evening? कसे आहात तुम्ही आज सायंकाळी सर्वजण? Yes, God is going to further your blessings. Don't देव worry. तुमचे आशीर्वाद अजून वाढवेल, काळजी करू नका. Keep on trusting Him देवावर विश्वास ठेवत राहा. and He will keep on changing your destiny. देव तुमच्या आयुष्याच्या दिशा बदलत राहील. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm chapter 18 verse 32. स्तोत्र संहिता 18 आणि त्यातलं 32 हे वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Psalm 18 verse 32. स्तोत्र संहिता 18 आणि त्यातलं 32वे वचन यावेळेला सर्वांनी काढा प्लीज. It is God who gives me strength and makes my way perfect. स्तोत्र संहिता 18:32 मध्ये लिहिलंय, तोच देव बलाने माझी कंबर बांधतो आणि माझा मार्ग पूर्ण करतो. Praise God. देवाला धन्यवाद. This verse reminds us हे वचन आपल्याला आठवण करून देतं that no matter how difficult life gets, की आयुष्य जरी कितीही अवघड झालं God is the source of our strength. तरी देखील परमेश्वर आपल्या सर्व बलाचा स्रोत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He can clear every obstacle in your path. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तो लांब करू शकतो. God can change every one of your situation. परमेश्वर तुमच्यातल्या प्रत्येकाची परिस्थिती बदलू शकतो. God can make a way where there is no way. आणि जिथे मार्ग नाही तिथे मार्ग देव काढू शकतो. Even where it is impossible. जिथे अशक्य आहे Impossible things become possible when God is around you. तिथेही अशक्य गोष्टी शक्य होतात जेव्हा देव आपल्या अवतीभोवती असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Obstacles are part of everyone's life. अडचणी प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे. No one is exempt from challenges. आणि कोणी आव्हानापासून सुटलेलं नाही. Not even the kindest or most faithful people. अगदी दयाळू किंवा अगदी विश्वासू माणसं सुद्धा आव्हानांपासून सुटलेली नाहीत. But these obstacles, पण ही जी ज्या काय अडचणी येतात they are not meant to destroy you. त्या अडचणी काही तुमचा नाश करायला येत नाहीत. Instead, they are opportunities to lean on God. तर त्या अडचणी म्हणजे एक संधी असते, आपण देवाचा आधार घेऊन जगायची संधी. Troubles come त्रास येतात, not to destroy you, आपला नाश करायला त्रास येत नाहीत, but that you may run to God. पण आपण देवाकडे धावावं म्हणून त्रास येतात. That's why troubles come, म्हणून त्रास येतात that you may seek His guidance की तुम्ही देवाचं मार्गदर्शन शोधावं and trust Him to be the only refuge and strength in times of trouble. आणि विश्वास ठेवावा देवावर की माझ्या संकट समयी माझं एकमेव आश्रयस्थान माझा देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Our greatest glory is not in never falling, आपला सगळ्यात मोठा गौरव आणि वैभव न पडण्यामध्ये नाहीये, but in rising every time we fall with the strength of God. पण ज्या दरवेळेला आपण पडतो त्या दरवेळेला देवाच्या शक्तीनं परत उभं राहण्यामध्ये आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It doesn't matter मग काही फरक पडत नाही what lies ahead of you, तुमच्या समोर काय आहे, what lies behind you. तुमच्या पाठीमागे काय आहे. If you only know who is walking with you. जर फक्त तुम्हाला कळेल की तुमच्या सोबत कोण चालत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You never truly know how strong you are आणि खरोखर तुम्हाला कळणार नाही तुम्ही किती बलवान आहात until you encounter God face to face. जोपर्यंत तुम्ही देवाला समोरासमोर बघत नाही, देवाची तुमची भेट होत नाही तोपर्यंत. The day I met God, ज्या दिवशी मी देवाला भेटलो I came to know how strong I have become. त्या दिवशी मला कळलं की मी किती बळकट झालोय. Till I never met God, जोर मी देवाला भेटलो नव्हतो I was only weak. तर मी अशक्तच होतो. But the day I met God, पण ज्या दिवशी मी देवाला भेटलो I became strong. त्या दिवशी मी बळकट झालो, I became मी courageous. बलवान झालो, Praise God. प्रोत्साहनाने भरलो. Strength does not come from physical ability शक्ती आणि ताकद शारीरिक कुवतीतून येत नाही or mental knowledge, किंवा मानसिक ज्ञानातून सुद्धा शक्ती येत नाही, but it comes from being in the presence of God. पण शक्ती देवाच्या सहवासात राहून येते. Every day, रोज I spend time with God. मी देवाच्या सहवासात वेळ घालवतो. I spend my time in the presence of God. माझी वेळ मी देवाच्या सहवासामध्ये रोज घालवतो. And that's how I receive strength. अशा रीतीनं मला ताकद मिळते. A true hero is not someone who is perfect or powerful, खरा हिरो असा कोणीतरी नाहीये की जो परिपूर्ण आहे, सामर्थ्यवान आहे, असा नव्हे, but someone ordinary who has an extraordinary God on his side. पण असा कोणीतरी साधा माणूस की ज्याच्या बाजूने असाधारण अलौकिक देव आहे, तो खरा हिरो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This world has a way of breaking everyone. या जगाकडे ना प्रत्येकाचं हृदय तोडायची कुठली ना कुठली रीत आहेच. Even the strongest people. अगदी बलवान माणसांची हृदय सुद्धा हे जग तोडतं. But पण when you trust in God जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता and when your trust in
God grows stronger, आणि जेव्हा तुमचा देवावरचा विश्वास बळकट होत जातो so also you become stronger. तसं तुम्ही सुद्धा बळकट आणि बलवान होत जाता. Your strength comes in your trust in God. तुमची ताकद तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्यातून येते. The more closer you come to God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या जवळ याल the stronger you are. तेवढे तुम्ही बलवान आणि बळकट व्हाल. The farther away you go from God, जेवढे तुम्ही देवापासून लांब जाल the weaker you become. तेवढे तुम्ही अशक्त व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. Look at that oak tree. त्या वडाच्या झाडाकडे पहा. It stands against the strongest wind. अगदी मोठ्या मोठ्या बलवान वादळाच्या विरुद्ध सुद्धा ते झाड उभं राहतं. For many, many years. अनेक वर्ष ते झाड तसंच उभं असतं. Yet it remains tall and strong. तरी सुद्धा ते अगदी उंच आहे, बलवान आहे. Because कारण it has found its roots deeper into the earth. त्या झाडाची मुळं जमिनीमध्ये खोल फोफावलेली In आहे. the same way, अशाच रीतीनं if you let your roots grow strong in God, तुम्ही लोकांनी सुद्धा जर आपली मुळं देवामध्ये जास्त फोफावू दिली no storms on this earth can break you. तर या जगातलं एकही वादळ तुम्हाला तोडणार नाही. No winds of this earth can shake you. या पृथ्वीवरचा एकही वारा तुम्हाला हादरवणार नाही. You will be like that oak tree तुम्ही त्या झाडासारखे बनाल that will not easily collapse. जे झाड असं सहजासहजी पडत नाही. Today you see people, आज तुम्ही लोकांना पाहता even the strong people collapse. आज बळकट बलवान माणसं सुद्धा ढासळतात. Hearing bad news, they collapse. एक वाईट बातमी ऐकली की लगेच ते ढासळतात. One bad news, एकच वाईट बातमी, one evil news, एक काहीतरी वाईट चुकीची बातमी, and that is enough to bring down a huge man. त्याच्यातनं एक असा बलाढ्य माणूस सुद्धा कोसळतो. It's not the physical strength. म्हणजे मला काय म्हणायचंय, शारीरिक ताकदीत काही नाहीये It's बेटा. not your mental strength. मानसिक ताकदीत सुद्धा काही नाहीये. It is God's strength. देवाची ताकद पाहिजे आपल्या सोबत. When you lean on God, जेव्हा तुम्ही देवाचा आधार घ्याल you will not easily collapse. तेव्हा तुम्ही सहजासहजी पडणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When you feel like you have tried everything जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की मी सगळे प्रयत्न केले and there is nothing left, आणि आता काही बाकी राहिलेलं नाही, remember this one thing. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, God's strength is still waiting to carry you. परमेश्वराची ताकद अजूनही तुम्हाला उचलायला वाट पाहत आहे. God's strength is still waiting to strengthen you. परमेश्वराची शक्ती अजूनही तुम्हाला ताकदवान करायला वाट पाहून आहे. Courage isn't about having all the strength to move forward. आणि सगळी शक्ती मिळाली म्हणून मी पुढे गेलो, त्याला धीर आणि प्रोत्साहन म्हणत नाही. It's about moving forward even when you feel weak. पण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आज मी अगदी अशक्त आहे, आज माझं काही खरंच नाहीये, तेव्हा पुढे जाणं म्हणजे ताकद आहे, तो Because धीर आहे. Because God's strength is more than enough for you. परमेश्वराची ताकद तुम्हाला पुरेशी आहे. Sometimes you see a weak person. कधी कधी तुम्ही एखाद्या अशक्त माणसाला पाहाल, He has got scores of troubles. अगणित त्रास त्या माणसाच्या जीवनामध्ये असतात, Yet that person does not collapse. तरी सुद्धा तो माणूस ढासळून पडत नाही. Why? का? Because he comes every Saturday for this meeting. कारण दर शनिवारी तो या सभेला येत असतो. Every week he taps on God's power. दर आठवड्याला तो देवाच्या सामर्थ्यात हात घालत असतो. Every morning he taps God's strength. दर दिवशी सकाळी तो देवाच्या शक्तीत हात घालत असतो. That person will not be weak. आणि असा व्यक्ती कधी अशक्त असणारच नाही. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, your weakness is not the end of your story. तुमच्यातला अशक्तपणा तुमच्या कहाणीचा अंत नाहीये. It's where God begins to work in you. तर जिथे देव तुमच्यामध्ये कार्य करायची सुरुवात करतो, God does not start where strength is. आणि जिथे ताकद आहे तिथे देव काही कार्य करायला येत नाही. God starts where weakness is. पण जिथे अशक्तपणा आहे तिथे देव कार्य करायला येतो. When a weak person kneels down before God, जेव्हा अशक्त माणूस देवासमोर गुडघे टेकतो, God lifts him up and strengthens तेव्हा him. देव त्याला उचलतो, देव त्याला ताकद देतो. God wants to strengthen the neglected class of the society. परमेश्वर समाजातल्या दुर्लक्षित माणसांना ताकद देऊ इच्छित आहे. God wants to strengthen the broken hearts. देवाला तुटलेल्या हृदयांना ताकद द्यायची आहे. He can turn your weakness into strength. परमेश्वर तुमचा अशक्तपणा शक्तीत बदलू He शकतो. can turn your struggles into victory. परमेश्वर तुझे संघर्ष विजयात बदलू He शकतो. can turn your pain into purpose. परमेश्वर तुझ्या वेदना संकल्पात बदलू So शकतो. trust Him म्हणून देवावर विश्वास ठेवा, and you will rise stronger every time. म्हणजे दर वेळेला तुम्ही असे बलवान होऊन वर याल. Praise God. देवाला धन्यवाद. There will be times अशा काही वेळा येतील when you feel like giving up. जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की आता मी हार मानणार आहे, You may question आणि तुम्ही प्रश्नही विचाराल whether all your effort is worth it. की माझे सगळे परिश्रम मी करतोय ते काही कामाचे आहेत का पण नाही. Especially when people criticize you आणि खास करून माणसं जेव्हा आपली निंदा नालस्ती करायला लागतात or when you face opposition. किंवा जेव्हा आपल्याला विरोध व्हायला लागतो, Trials will come, समस्या तर आयुष्यात येणारच आहे. but you must press on with God. पण तुम्ही देवासोबत पुढे पुढे गेलं पाहिजे You need to call on His name.
आणि तुम्ही देवाचा धावा केला पाहिजे and trust in His strength. आणि देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे And you need to believe that He will carry you through. आणि भरोसा ठेवला पाहिजे की देव मला उचलेल, देव मला बघेल. Faith is a great elevator. विश्वास एक फार उन्नती देणारा घटक आहे बेटा. Bible says बायबल म्हणतं in 2 Corinthians 3 verse 5, 2 करीन 3 अध्याय 5 वचन, in ourselves we are not able to do anything. आपल्यामध्ये आपल्या शक्तीवर आपल्याला काही करायला जमत नाही. We are not able to do anything for ourselves. आपल्याला स्वतःसाठी सुद्धा काही करता येत नाही, स्वतःच्या शक्तीनेही काही करता येत नाही. That means we have not that kind of strength to really gain victory. याचा अर्थ आपल्याकडे अशा पद्धतीची ताकद नाहीच आहे की ज्यातनं आपल्याला विजय मिळेल. The power to do what we do comes from God. आपल्याला जे काही करायला जे काही सामर्थ्य लागतं ते देवाकडनंच येतं बेटा. Praise God. देवाला धन्यवाद That we can't take credit for our abilities or successes on our own. की आपण काही स्वतःवरती आपल्याला जे काही यश मिळालेलं आहे त्याच्याविषयीचं श्रेय घेऊ नाही शकत. We don't have the power or strength to do anything by ourselves. कारण की आपल्यामध्ये आपल्या स्वतःच्या शक्तीवरती काही शक्तीच नाहीये काही करायची आपल्यामध्ये. Instead, उलट पक्षी all the ability and all the strength and power we need comes only from God. जी काही क्षमता आणि कुवत आपल्याला लागते, जे काही सामर्थ्य आपल्याला लागतं, शक्ती लागते, ते सगळं देवाकडनंच येतं. Bible says power belongs to God. कारण बायबल म्हणतं सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. He is the only one who enables us to do what we cannot do. आणि देव एकटाच आहे की जो आपल्याला शक्ती देतो जे आपण करू शकत नाही ते करायला. It's a reminder to all of us आपल्या सगळ्यांसाठीच ही एक आठवण आहे to trust in God. की आपण देवावर विश्वास ठेवला You पाहिजे. see, many people around you are collapsing. तुम्ही बघत असाल तुमच्या अवतीभोवती अनेक माणसं ढासळतायत, पडतायत You cannot do anything. आणि काही नाही करू शकत आपण त्याविषयी. न ती माणसं पडताना धडताना At such a time, अशा वेळेला look to God. देवाकडे पहा, You will stand. म्हणजे तुम्ही उभे राहाल. Praise God. देवाला धन्यवाद. You know, there are moments in life आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात that do bring joy, ज्या क्षणात आपल्याला आनंद मिळतो, नाही असं नाही. like moving into a new home, समजा एखाद्या नवीन घरी आपण गेलो, seeing your children succeed, नवीन घरात राहायला गेलो, आपल्या मुलांना काही यश मिळालं, finding a good job, आपल्याला काही चांगली नोकरी लागली, or receiving good health reports, किंवा आपले रिपोर्ट आरोग्याचे चांगले आले, or enjoying time with your family. कारण परिवारासोबत आपण काही आनंद केला. And in these moments, या सगळ्या क्षणांमध्ये happiness comes naturally आनंद आणि सुख नैसर्गिक रीतीने येतं. because कारण your circumstances are good तुमची परिस्थिती चांगली असते and your emotions also respond with joy. आणि भावना सुद्धा त्यावेळेला अगदी आनंदाने प्रतिसाद देतात कारण परिस्थिती चांगली आहे. But पण what about when things go wrong? देव न करो परिस्थिती जरा अवघड झाली. What happens when you lose someone you love? समजा कोणीतरी तुझं आप्तजन प्रियजन गेलं. What happens when you are rejected? समजा तुला कोणी नाकारलं. What happens when you are treated unfairly? समजा तुझ्यावर कोणी अन्याय केला, तुला नीट वागतच नाही, तुला हडहड कुत्र्यासारखं करतात. Or what do you do when you are struggling in your marriage relationship? किंवा तुझ्या विवाहामध्ये पती पत्नीमध्ये समजा खटके उडतायत, तुझं नातं बरोबर नाही. What do you do when your creditors are coming home to ask for money? समजा सावकार घरी येतायत, तू पैसा घेतलाय कुणाकडनं तरी उधार आणि ते घरी येतात पैसा मागायला. What happens when your emotions are overwhelmed with pain आणि मग त्यावेळेला तुझ्या भावना इतक्या वेदनेनं भरलेल्या असतात, मग काय होतं? or sorrow किंवा एवढं दुःख येतं, or trouble or confusion? किंवा त्रास येतो किंवा गोंधळ होतो. You may feel like you cannot take another step. आणि मग तुम्हाला असं वाटेल कदाचित की आता मला एक पाऊल सुद्धा उचलता येणार नाहीये, एवढा सगळा मोठा प्रॉब्लेम झालाय. You may feel like the weight of life is too much to bear. आणि तुला असं वाटायला लागेल की आयुष्याचं ओझं आता मला सहनच होत नाहीये. We see आपण पाहतो ना, around us, आपल्या अवतीभोवती पाहतो ना आपण, many people are despairing in depression. अनेक माणसं नैराश्यात डिप्रेशन मध्ये गेलेली आहेत. During such times, they fall into depression, अशा वेळेमध्ये ते माणसं डिप्रेशन मध्ये नैराश्यामध्ये जातात. feeling lost and hopeless. त्यांना हरवल्यासारखं वाटतं, त्यांना काही आशा नसते कारण की आयुष्याचं ओझं त्यांना झेपत नाही. Who can help someone in such a pain? आणि अशा वेदनेमध्ये एखादा माणूस असेल तर त्याला मदत कोण करणार? Only God. फक्त देवच आहे. आणि काय? Because we are all in the same boat of suffering. का आपण सगळेजण त्रासाच्या त्या एका नावेमध्येच आहोत. We cannot help one another. आपण नाही ना एकमेकांना मदत करू शकत. तुलाही त्रास आहेत, मलाही त्रास आहेत, Same boat. तीच नाव आहे. Who can help? कोण मदत करणार आहे? Only God. नाही, फक्त देव मदत करणार. The one who is outside trouble. जो देव सगळ्या त्रासांच्या बाहेर आहे तो मदत करणार. He is the source of strength. तो सगळ्या शक्तीचा स्रोत आहे. The only one who can remove you out of your despair. एकमेव देव जो तुला तुझ्या नाराजीतनं बाहेर काढू शकेल. His name is strength. त्याचं नाव ताकद आहे. And he can fill you with
peace that surpasses all understanding. आणि सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडच्या शांतीने तो तुला भरू शकेल. And when you trust Him, आणि जेव्हा तू देवावर विश्वास ठेवशील, He gives you the power to rise out of depression. तेव्हा देव तुला त्या सगळ्या नैराश्यातनं बाहेर पडायचं सामर्थ्य देईल. He helps you to walk forward. देव तुला पुढे चालायला सहाय्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a certain man in the book of Judges. बायबल म्हणतं शास्त्रेच्या पुस्तकात एका माणसाविषयी, Judges 6. शास्त्रे 6वा अध्याय, There was a young man whose name was Gideon. एक मुलगा होता, त्याचं नाव होतं गिदोन. He lived in a small humble village तरुण मुलगा होता, एका लहानशा छोट्याशा गावात राहायचा. from the tribe of Manasseh. मनश्शेच्या कुळातला हा मुलगा गिदोन. He was just a farmer, आणि शेतकरी होता, somehow trying to survive कसं बसं आपलं त्याचं चाललेलं होतं. in a land that was terrorized by the Midianites. आणि असा देश की ज्या देशामध्ये मिद्यानी लोकांची त्यांना सारखी भीती असायची. And these enemies were relentless, invading Israel for years. आणि हे शत्रू इस्रायल वरती वर्षोनवर्ष छापा घालत They used असायचे. to destroy their crops ते इस्रायली लोकांचं पीक जे आहे त्या पिकाला नाश करायचे, and they used to steal their livestock. पिकाचा नाश करायचे, गुरढोरं सुद्धा नाश करायचे. Fear filled the hearts of the Israelites. आणि अशा रीतीने इस्रायली लोकांच्या मनात सारखी भीती असायची की मिद्यानी लोक कधी येऊन आपला आता नाश करतील. And many people like Gideon, आणि गिदोनासारखी अनेक माणसं they hid from the oppressors, ती सगळ्या त्या दबावात टाकणाऱ्या माणसांपासून, शत्रूपासून लपून बसायची. somehow trying to scrape together, living in secret. आणि कसं तरी करून कुठेतरी गुप्त जागी आपण आपलं बघूया, जगूया असं करून. One day, एके दिवशी Gideon was threshing wheat in a wine press, गिदोन द्राक्ष कळामध्ये गहू दळत होता hiding from the Midianites. आणि मिद्यानी लोकांपासून लपत होता. It wasn't a place meant for threshing the wine आणि or द्राक्ष the grapes. ती काही द्राक्ष कुंडायची जागा नव्हती, It was a place for threshing wheat. गहू कुंडायची जागा होती. But fear had driven him to use the wine press as a shelter. पण भीती एवढी बसली होती त्याच्यामध्ये की तो ती जागा एक आसरा मिळवायला, लपायला म्हणून तिथे आला. And as he worked, आणि काम करताना he couldn't help but feel very defeated in life. त्याला पराजयही वाटत होतं, घाबरत होता, भीती वाटत होती. His family was very poor. त्याचा परिवार एक तर फार गरीब होता, His tribe was very weak. त्याचं कुळ फार अशक्त होतं. And he felt like the least significant person in all of आणि Israel. त्याला वाटत होतं की इस्रायलमध्ये सगळ्यात धाकटा, सगळ्यात कनिष्ठ मीच आहे. The thought of standing up against the Midianites seemed impossible. आणि मिद्यानी लोकांच्या विरुद्ध उभं राहायचा विचार सुद्धा गिदोनाच्या मनात येत नव्हता, कारण त्याला वाटायचं मी कोण आहे, मी एवढा लहान आहे, मला काय जमणार आहे. But in that moment of weakness, पण त्या अशक्तपणाच्या क्षणात something extraordinary happened to Gideon. काहीतरी अलौकिक असं गिदोनाच्या जीवनात झालं. The Lord appeared to Gideon, प्रभू स्वतः गिदोनाच्या समोर आला and the Lord said, आणि प्रभू त्याला म्हणाला, "The Lord is with you, mighty warrior." प्रभू परमेश्वर तुझ्या सोबत आहे, महान बलवान वीरा. Gideon froze. आणि गिदोन असा जागच्या जागी गारठला. He looked around as if the angel might be speaking to someone else. त्याने अवतीभोवती पाहिलं की कदाचित देवाचा दूत आणि कुणाशी बोलत असेल, माझ्याशी नाही. Because I am not a mighty warrior. पण मी काय बलवान योद्धा वगैरे, बलवान वीर वगैरे मी नाहीये. And then he asked, मग त्याने विचारलं, "How can the Lord be with us? प्रभू कसं का आमच्या सोबत राहणार? If he is really with us, जर प्रभू आमच्या सोबत असेल why all this is happening to us? ते एवढे सगळे त्रास आमच्या जीवनात का आहेत? हा शत्रू आम्हाला सोडतच नाही. Where are the miracles of God? देवाचे चमत्कार कुठे आहेत? All the miracles that our ancestors saw before." आणि जे सगळे चमत्कार आमच्या पूर्वजांनी अगोदर बघितले ते चमत्कार कुठे आहेत? It feels as though God has abandoned us. असं वाटतंय की देवाने आम्हाला सोडलेलं आहे, देव आमच्या बरोबर नाहीच आहे. The angel replied, तर देवाच्या दूताने उत्तर दिलं, "Go in the strength you have जी शक्ती तुझ्याकडे आहे त्याने तू जा and save Israel आणि इस्रायलला वाचव. out of the Midianites' hand, त्या मिद्यानी लोकांपासून तू इस्रायलला वाचव, because I am sending you." कारण मी तुला पाठवत आहे. Once God speaks to you, आणि एकदा का देव तुमच्याशी बोलला ना, once God touches you, एकदा का देवाने तुम्हाला स्पर्श केला ना, a nobody becomes somebody. मग जो शून्य असतो ना त्यालाही काहीतरी देव बनवतो. A weak person becomes strong. अशक्त माणूस सुद्धा शक्तिमान होतो. Gideon's heart sank. गिदोनाचं हृदय असं इतकं धडपलं How can I save Israel? की मी इस्रायलला कसं वाचवणार, मी कोण आहे? My family is the weakest. माझा परिवार अगदी अशक्त आहे. In the tribe of Manasseh, I am the weakest. मनुष्याच्या कुळातला, घराण्यातला मी सगळ्यात अशक्त माणूस I आहे. am the least in the family. आणि मी कमीत कमी आहे, म्हणजे मी कनिष्ठ आहे, मी धाकटा आहे, मी कोणी नाहीये. But the angel's word did not change. पण देवाच्या दूताचे शब्द मात्र बदलले नाहीत. I will be with you, Gideon, देवाचा दूत त्याला म्हणाला, गिदोना मी तुझ्या सोबत असणार आहे and you will strike all the Midianites. आणि सगळ्या मिद्यानी लोकांना तू मारणार
आहेस as if they were one man. की जणू काय एक माणूस असेल ज्याला मारायचं हा म्हणत असेल. Praise God. देवाला धन्यवाद. Angel said it will be as though all the Midianites will be like one man when God is with म्हणजे you. देवाचा दूत जणू त्याला म्हणत होता की मिद्यानी सैन्य जरी मोठं असलं तरी ते सगळे तुझ्या समोर एका माणसासारखे असतील आणि तू त्यांना सगळ्यांना संपवशील. Though Gideon doubted, आणि जरी गिदोनाला शंका आली, the promise of God's favor sparkled a flicker of hope in Gideon. तरी देवाच्या अनुग्रहाच्या अभिवचनाने गिदोनामध्ये परत एक वात पेटवली. He began to believe the words of God. आणि गिदोन देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवू लागला Maybe if God is with me, की कदाचित देव माझ्या सोबत असेल I can do it. म्हणजे मला करता येईल. Praise God. देवाला धन्यवाद. It's not how strong you are. तुम्ही बाकी बाहेरनं किती दणकट आहात त्यांनी काही फरक नाही It's not पडत. how capable you are. तुला किती जमतं, तुझ्यात किती कुवत आहे त्यांनी काही फरक It's पडत नाही. God working with you. देव तुझ्या सोबत काम करतो. Praise God. देवाला धन्यवाद. That's what God is telling you. असं देव तुला आज सांगत आहे Fear not, my son. की माझ्या मुला भिवू नको, Fear not, my daughter. माझ्या मुली भिवू नको, I am with you. मी तुझ्या सोबत I आहे, will give you strength. मी तुला ताकद देईन. Whatever challenge you are facing आणि today, जे काय आव्हान तुला आज येत आहे, whatever feels impossible for you, जे काही तुला अशक्य वाटत आहे, remember लक्षात ठेव that with God all things are possible. देवासोबत सर्व गोष्टी शक्य When आहेत. God is with you, जेव्हा परमेश्वर तुझ्या सोबत असेल no obstacle is too big for you. तेव्हा एकही अडचण तुझ्यासाठी मोठी नाही. No situation is too hard for you. एकही परिस्थिती तुला अवघड नाहीये. My God will give you the strength to overcome. माझा देव तुला पुढे जायला, विजयी व्हायला मदत करेल. He will give you the strength to overcome and conquer every situation. माझा देव तुला प्रत्येक परिस्थितीवर मात करायला सहाय्य करेल, Praise God. शक्ती देईल. Whatever is happening in your life, जे काही तुझ्या आयुष्यात चाललेलं आहे God can make it happen. परमेश्वर ते घडवून आणू शकतो. Trust in Him. देवावर विश्वास ठेवा. When you believe that God can do it for you, जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल की देव माझ्यासाठी हे करेल, believe. विश्वास ठेवा. Believe He will do it for आता you. विश्वास ठेवताय ना तर नीटच विश्वास ठेवा की देव माझ्यासाठी करेल. Praise God. असं. Because God does not see the way you see. कारण देव ना तू बघतो तसं देव नाही बघत. When He calls, He supports you. आणि देवाने तुला बोलावलं की देव आधारही देतो. When He calls you, He supports you. देव तुला बोलवतो तेव्हा देव तुला आधार पण देतो. You didn't come here by तू accident. काय असा अपघाताने इथे आलेला नाही की फिरत होतो आणि आलो असं No, नाही. God called you. देवाने तुला हाक मारली आहे. God called you here. देवाने तुला इथे यायची हाक मारली आहे. You could be anywhere. आज तुम्ही इतक्या वाजता कुठेही असू शकत होता, But you are here पण आज तुम्ही शनिवारी या वाजता 8:30 वाजता इथे आहात because God called you. कारण देवाने तुला हाक मारली. He wants to touch you. देवाला तुला स्पर्श करायचा आहे. He says, I am with you. देव म्हणतोय मी तुझ्या सोबत आहे. You are not alone. देव सांगतोय तू एकटा नाहीये, I am the strength of your portion. मी तुझा वाटा आहे, मी तुझी ताकद आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now, आता Gideon had to fight the enemies. गिदोनाला जाऊन शत्रूंना लढावं लागलं, But things changed. पण गोष्टी बदलल्या He became the leader. आणि तो लीडर झाला. He took with him 32,000 men. 32,000 लोकांना त्याने स्वतः सोबत नेलं Suddenly everything started changing. आणि अचानक सगळं बदलायला लागलं. But पण he was afraid तो घाबरला because कारण the enemy had bigger number. शत्रूंकडे जास्त मोठी संख्या But होती. God told Gideon, पण देव परत गिदोनाला म्हणाला, Gideon, you have too many men. गिदोना तुझ्याकडे खूप माणसं आहेत. I cannot deliver Midianites in your hand. मिद्यानी लोकांना मी तुझ्या हातात नाही देऊ शकत, Otherwise Israel will boast नाही तर मग इस्रायल अभिमान बाळगेल that by their strength you got victory. की आमच्या ताकदीवर गिदोनाला विजय घेता आला. Praise God. असं म्हणाला देव त्याला की खूप माणसं झाली, 32,000 माणसं खूप आहेत. So Gideon told तर गिदोन म्हणाला anyone who is afraid go home, जो कोणी घाबरत असेल त्यांनी घरी जा. and 22,000 left home. आणि मग 22,000 घरी निघून गेले, म्हणजे 22,000 भित्रट निघाले. That means only 10,000 were left. मग आता 10,000 उरले. 32,000 22,000 भित्रट निघाले, घरी पळून गेले, उरले 10,000. Gideon was scared now. मग आता गिदोन घाबरला की How आता can I fight with only 22,000? फक्त आता या I mean only 10,000. 10,000 घेऊन मी कसं काय विजय आणणार आहे? शत्रूचं सैन्य एवढं मोठं आहे. God called Gideon again. देवाने गिदोनाला परत बोलवलं. You still have too many men. नाही नाही, हे लोक पण खूप आहेत गिदोना. You need to reduce it. नाही नाही, अजून तू लोक कमी कर. Only 300 take. 300च नाही. देव त्याला असं म्हणाला. And with 300 men I will give you victory over this massive army. आणि 300 लोकांवर मी तुला या मोठ्या सैन्यावरचा विजय देईन. And that's what happened. तसंच झालं. With 300 men, 300 लोक घेऊन हा गेला God gave victory to आणि Gideon. देवाने गिदोनाला विजय पण दिला. And the enemy was
The number was as the sand of the sea. आणि शत्रूचं सैन्य एवढं मोठं होतं की जणू समुद्र किनारची वाळू मोजता येत नाही. Praise God. एवढं मोठं सैन्य शत्रूचं होतं आणि हा 300 घेऊन गेला, पण देवाने विजय दिला. He became a great leader. आणि मग गिदोन एक महान मोठा लीडर झाला He walked with confidence आणि विश्वासाने चालायला लागला, because God was with him. कारण त्याला कळलं देव माझ्या बरोबर आहे. God's story reminds us. देवाची कहाणी आपल्याला आठवण करून देते. Gideon's story reminds us गिदोनाची कहाणी आपल्याला आठवण करून देते that no matter how small or insignificant you are before the world, की तुम्ही जगासमोर किती लहान असाल, तुमची नावं किती लहान असो, तुमचं घराणं किती लहान असो, when you trust in God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, He can use you to accomplish great things. देव तुम्हाला महान कार्य करण्यासाठी वापरू शकतो. आणि हे सत्य आहे. नावाने घराण्याने काही फरक पडत नाही, देव पाहिजे. Bible says बायबल म्हणतं when our first parents sinned against God, आपल्या प्रथम पालकांनी आदाम हवेनं जेव्हा देवाविरुद्ध पाप केलं, weakness entered humanity. अशक्तपणा मानव जातीत आला. Sin did not just separate us from God, आणि पापाने फक्त आपल्याला देवापासून वेगळं केलं एवढं नाही, it made us spiritually weak. पापाने आपल्याला आध्यात्मिक रीतीनं अशक्त केलं. When you are spiritually weak, आणि आध्यात्मिक रीतीनं जेव्हा तुम्ही अशक्त होता, the next sign is that you will be mentally weak and physically weak. मग पुढचं चिन्ह असं असणार आहे की तुम्ही मानसिक रीतीनं अशक्त होणार आणि मग शारीरिक रीतीनं अशक्त होणार. The weakness starts in your spirit. अशक्तपणा पहिला आत्म्यात सुरू होतो. And how it started? कसा सुरू झाला तो? When Adam and Eve departed from God. आदाम आणि हवा जेव्हा देवापासून लांब गेले, निघून गेले, तेव्हा सुरू झाला तो अशक्तपणा. And today, आणि आज man is separated from God. मनुष्य देवापासून वेगळा झाला. He is spiritually weak. मनुष्य आज आध्यात्मिक रीतीनं अशक्त आहे. And that's why he is mentally weak and आणि bodily म्हणून- weak. आणि म्हणून मानसिक रीतीनं आणि शारीरिक रीतीनं सुद्धा मनुष्य अशक्त आहे. So this weakness is not just physical. तर हा अशक्तपणा फक्त शारीरिक नाहीये. It started spiritual. या सगळ्याची सुरुवात आध्यात्मिक रीतीनं झाली. It affected our ability to live on this earth with आणि victory. आणि होता होता मग विजयीपणे या जगात जगायची कुवतच आपल्यातली गेली. And sin brought shame and brokenness and death. आणि पापामुळे लज्जा आली, तुटकेपणा आला, मरण आलं. But God had a beautiful salvation plan for each one of पण us. देवाची तारणाची योजना आपल्या प्रत्येकासाठी छान होती. Jesus came on this earth येशू या जगात आले, to undo what sin had done for mankind. पापाने जे काही केलेलं होतं मानव जातीत ते सगळं काढून टाकायला येशू आले. Jesus came to give us back the strength we lost. आणि जी शक्ती आपली गेली होती ती परत करायला येशू आले. Jesus took our sins on the cross. येशूंनी आपलं पाप वधस्तंभावर नेलं. He died for us. येशू आपल्यासाठी मरण पावले. He bore the weight of our guilt. येशूंनी आपल्या दोषी भावनेचा बोजा किंवा ओझं स्वतःवर घेतलं. He took our shame. He Yes. took our weakness. येशूंनी आपली लज्जा घेतली, आपला अशक्तपणा घेतला. And he died in our place. आणि येशू आपल्या जागी, जिथं मी मरायला हवी होते तिथे येशू मेले. But that was not the end of the story. पण कहाणीचा तो अंत नाही. Jesus rose again on the third day. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And what does it prove? आणि त्याचा काय अर्थ, काय सिद्ध होतं? That sin and death could no longer hold us captive. त्यावरनं हे सिद्ध होतं की आता मरण आणि पाप हे आपल्याला नाही बंधनात ठेवू शकत. And through the resurrection of Jesus, आणि येशूंचं जे पुनरुत्थान झालं, Jesus offers you new life now. त्यातून येशू आत्ता तुम्हाला नवीन जीवन देतायत. Jesus offers a new life of freedom now. आत्ता आझादीचं, मोकळीकतेचं नवीन जीवन आत्ता ऑफर अजून पण आहे. येशू तुम्हाला देतायत. That offer is open. ती ऑफर उघडी आहे, अजून पण आहे. येशू नवीन जीवन द्यायला तयार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Strength and restoration is yours. शक्ती आणि पुनर्वसित होणं तुमचंच आहे. Praise God. देवाला And धन्यवाद. when Jesus calls us, He does not just forgive us. आणि येशू जेव्हा आपल्याला बोलवतात, हाक मारतात, तेव्हा फक्त आपल्याला क्षमा करतात असं नाही. He strengthens us by His presence. येशू त्यांच्या सहवासाने आपल्याला शक्ती देतात. Jesus has come here to stay with you. येशू आज इथे आले तुझ्या सोबत राहायला. Praise God. देवाला He धन्यवाद. wants to build a relationship with you. येशूंना तुझ्याशी नातं बांधायचं आहे. He knows you have limited strength. येशूला माहिती आहे की तुझ्याकडे एक मर्यादित ताकद आहे. And so He says, तर येशू म्हणतात, take my yoke upon you माझं जू तुझ्यावर घे, and learn from me, माझ्याकडून शिक, for I am meek and mild. कारण की मी नम्र आहे, मी लीन आणि दीन आहे. His strength becomes our strength. मग येशूंची शक्ती आपली शक्ती बनते. His victory over sin, आणि येशूंनी जो विजय पापावर घेतला it became our victory. तो आपला विजय झाला. He fills us with His Spirit. येशू त्याच्या आत्म्याने आपल्याला भरतात. He empowers us to live a victorious आणि life. येशू आपल्याला विजयी जीवन जगायला सामर्थ्य देतात. He helps us to walk in power on this earth. आणि येशू आपल्याला सामर्थ्याने या जगामध्ये चालायला मदत करतात. In the name of Jesus, you can defeat the devil from your life. येशूंच्या नावात तुम्ही सैतानाला स्वतःच्या जीवनातून हरवू शकता.
Praise God. देवाला धन्यवाद. The weakness which was caused by sin जो अशक्तपणा पापांमुळे आला is replaced by the strength of Jesus. आज येशूंच्या शक्तीनं त्याची जागा घेतली. Praise God. देवाला That's धन्यवाद. why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 11 verse 28, मत्थी 11 अध्याय 28 वचन, come unto me all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. In him you will find strength to overcome the world. त्याच्यामध्ये तुम्हाला जगावर मात करायची शक्ती मिळेल. In him you will have the courage to rise. त्याच्यामध्ये तुम्हाला वर यायची ताकद आणि धीर मिळेल. In him you will find grace to live victoriously. त्याच्यामध्ये तुम्हाला विजयी जीवन जगायची कृपा मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how weak the world has made you, आणि जगाने तुम्हाला किती कमकुवत, लाचार आणि अशक्त केलं असेल ना, remember one thing. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, Jesus has won the battle. येशूंनी युद्ध जिंकलेलं आहे. He has already won the battle. येशूंनी लढाई ऑलरेडी जिंकलेली He आहे. has defeated the devil. येशूंनी सैतानाला हरवलेलं आहे. He is victorious. येशू विजयी आहे. He will take your weakness येशू तुमचा अशक्तपणा घेतील and give his strength to you. आणि त्याची शक्ती तुम्हाला देतील. You are not alone on this earth. या जगात तुम्ही एकटे नाही. Let people leave you. लोक तुम्हाला सोडून गेले जाऊ दे. Let your family leave you. अगदी घरचे लोक आणि फॅमिली सुद्धा सोडून गेली तर जाऊ Let द्यायचं. your children leave you. सख्खी मुलं सुद्धा सोडून गेली ना तर जाऊ दे. Don't worry. काळजी नाही करायची. Jesus is enough. येशू आहेत ना आपल्यासाठी, बास झालं. Jesus is enough. येशू आपल्यासाठी बास आहेत. कैसे Praise भी God. जीसस के साथ कैसे भी जी लेंगे बेटा, जिसको जाना है जाने दे. Are you getting me? कळतंय? With Jesus there is no problem. येशूंसोबत काही समस्या नाही. The problem is people, समस्या लोक असतात, लोक. not God. येशू त्रास नाही Not देत, Jesus. माणसं त्रास देतात. Praise God. मग घरची काय आणि बाहेरची काय. Whenever you feel weak, जेव्हा केव्हा तुम्हाला अशक्त वाटेल remember, तेव्हा लक्षात ठेवा, God's strength will be enough for your weakness. देवाची शक्ती बास असेल तुमच्या अशक्तपणा. That's what Jesus told Paul आणि असंच येशू पौलला बोलले. in 2 Corinthians 12:9. 2 करीन 12 अध्याय 9 वचन. Jesus said, येशू म्हणाले, Paul, पौल, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. For my power is made perfect in your weakness. कारण माझं सामर्थ्य तुझ्या अशक्तपणात परिपूर्ण होतं. Praise God. देवाला धन्यवाद. Your struggles are the perfect opportunity for God to show you his power in your life. तुमचे संघर्ष म्हणजे परिपूर्ण संधी आहे. देवाने त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात दाखवायची संधी. Praise God. देवाला धन्यवाद. God never asks you to face life's challenges alone. देव कधी तुम्हाला असं म्हणत नाहीये की तुम्ही जीवनात आलेल्या आव्हानांना एकट्याने तोंड द्या, असं देव कधी म्हणत नाही. Today, आज the children want to be alone. मुलांना एकटं राहायचं असतं. I want to do it alone. मुलं म्हणतात ना, आज मला एकट्याने करायचं, मला कोणी नको. My God says, माझा देव म्हणतो, you are not made to be living alone. तुम्हाला एकट्याला जगायला मी बनवलंच नाहीये. Jesus said येशू बोलले in John 15:5, योहान 15 अध्याय 5 वचन, without me you can do nothing. एकटा कुठे चालला, माझ्याशिवाय तुला काहीच करता येणार नाही. संपलं ना मग सगळं. In Isaiah 41 verse 10, यशा 41:10 मध्ये God said, ते बोललाय, do not fear, भिऊ नका, for I am with you. कारण मी तुमच्या सोबत आहे. Do not be dismayed, घाबरू नका, नाराज होऊ नका, for I am your God. कारण मी तुमचा देव I आहे. will strengthen you. मी तुम्हाला शक्ती I देईन, will help मी you. तुम्हाला मदत करीन. Praise God. देवाला धन्यवाद. Weakness should not be the end of your story. अशक्तपणा तुमच्या कथेचा अंत होऊ देऊ नका. It's the place where God begins to write his strength. तर अशक्तपणा म्हणजे ती जागा आहे की जिथे देव त्याची शक्ती लिहायला लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. When you are at your lowest, जेव्हा केव्हा तुम्हाला अगदी खाली घसरल्यासारखं वाटेल, God's strength is at its highest. देवाची शक्ती तुमच्यामध्ये अगदी वर असणार आहे. Trust him to lift you up. विश्वास ठेवा देवावर की तू मला उचल, मी खाली घसरली आहे, तू मला उचल. Stop trying to do many things on your own. आणि अनेक गोष्टी तुम्ही जे स्वतःवरती करायचा प्रयत्न करताना ते थांबवा. Surrender your weakness to God, एक तर आपला अशक्तपणा सगळा देवाला समर्पित करा and he will fill you with his strength. आणि देव त्याच्या शक्तीनं तुम्हाला भरेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a particular man बायबल मध्ये एका विशिष्ट माणसाविषयी लिहिलंय, who had been very strong once, जो एकेकाळी फार बलवान होता. full of life, full of laughter. जीवनाने भरलेला ओतप्रोत, हास्याने भरलेला ओतप्रोत. He worked hard in his fields, आणि त्याने त्याच्या शेतात मेहनत पण खूप केली. providing for his family आपल्या परिवाराला सगळं पुरवलं. and enjoying the simple joys of community. आणि समाजामध्ये साधा साधा आनंद जो मिळतो तो सगळा आनंद त्याने उपभोगला. But one day, भारी काही नाही, सगळं साधं, पण
पण एके दिवशी he noticed a small white patch on his hand. त्याच्या लक्षात आलं की एक छोटासा पांढरा चट्टा त्याच्या हाताला पडलाय. At first he dismissed it as nothing serious. आणि पहिल्यांदा बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की ठीक आहे असेल काहीतरी, त्याने काही फार गंभीरपणे घेतलं नाही. However, तरी as weeks turned into months, आठवडे महिन्यात बदलले the patches spread and his fingers began to lose their strength. आणि ते जे चट्टे पडलेले होते त्यातनं तर त्याच्या बोटातली सगळी शक्ती सुद्धा कमी व्हायला लागली. When the villagers realized what was happening, आणि मग गावकऱ्यांना जेव्हा कळलं की ह्याला काय होतंय, everything changed. सगळंच बदललं. They came to know त्यांना कळलं this man was suffering with leprosy. या माणसाला कुष्ठरोग झालाय. In those days, त्या काळी leprosy was like AIDS. कुष्ठरोग म्हणजे अलीकडे HIV कसा असतो, एड्स तशा पद्धतीचा आजार त्या काळातला कुष्ठरोग. Because leprosy was not just a disease, कारण कुष्ठरोग त्या काळात फक्त रोग नव्हता, it was thought to be a curse. तर शाप मानायचे लोक या रोगाला त्या काळी. And sentence of it was isolation. आणि मग त्याला दंड म्हणजे काय करायचे की आता तू एकट्यानं राहायचं, तू समाजात तुझ्या फॅमिलीत राहायचं नाही. His body was growing weaker त्याचं शरीर अशक्त होत चाललं. त्याला because the disease had ravaged his body. कुष्ठरोग पसरत चालला, त्याच्यापायी त्याचं शरीर कुरूप व्हायला लागलं, विद्रूप व्हायला लागलं. And his heart also grew even weaker from the pain of rejection. आणि मग त्याचं हृदय सुद्धा अशक्त पडायला लागलं, कारण लोकांनी नाकारलं, समाजाने नाकारलं, फॅमिलीनी नाकारलं. Pain of sickness, सगळ्या वेदना, आजारपणाच्या pain of रोगाच्या. rejection, मग नाकारलेल्या भावनेच्या योजना सगळ्यांनी सोडल्याच्या, pain from the society, सगळ्या वेदना म्हणजे pain समाजाकडनं, from the family. समाजाकडनं, परिवाराकडनं लोकांनी नाकारलाय, त्यामुळे अशा सगळ्या वेदना आल्या. He was cast outside the village, आणि त्याला गावाबाहेर काढलं, forced to live in the wilderness, बळजबरीनं त्याला रानात राहायला लावलं. far away from his family and friends. फॅमिलीपासनं, मित्रांपासनं, सगळ्यांपासनं लांब राहायचं. त्या काळातला तसा नियम होता. His days were long and lonely. आणि मग त्याचे दिवस असे एकट्याचे लांब लांब दिवस जाईना. His one strong hands, एकेकाळी त्याचे हात जे बलवान होते, capable of lifting up big harvest bundles, आणि एकेकाळी त्याचे हात शेतामध्ये काम करायचे, बंडल बांधायचे, but मोळी now covered बांधायचे. with sores. आणि आता त्या हातांना बघा कसा कुष्ठरोग झाला, काही करायला होईना. His hands were so weak, आणि त्याचे हात एवढे अशक्त पडले, he could not even hold a cup of glass without trembling. म्हणजे एक ग्लास त्याला त्याच्या हाताने उचलता येईना. He struggled to find food, एवढा संघर्ष, एवढी डोकेफोड, त्याला कुठे अन्न मिळेना. and every moment reminded him how much his body had failed him. आणि प्रत्येक क्षणाला त्याला आठवण होती की माझ्या शरीराने माझी साथ सोडली, माझ्या शरीराने बघा मला कसं अपयश दिलंय. Sickness is devastation. आजार माणसाला नाशाकडे नेऊ शकतो. माणसाची परिस्थिती आजार असं करतो. Sickness makes you to be a friend of the bed. आजारपणा आपल्याला बिछाण्याचा मित्र करतात ना रे. आजारपणात आपण बिछाना धरतो ना बेटा. But worse than that, पण त्याहून वाईट, worse than the physical pain, शारीरिक वेदनेपेक्षा वाईट it was hopelessness. आशाहीनता. कारण सगळ्यांनी सोडलं ना, समाजाने सोडलं, फॅमिलीनी सोडलं. And that time there was no healing for leprosy. आणि त्या काळामध्ये कुष्ठरोगाला उपाय नव्हता, औषध I'm नव्हतं. talking about 2000 years back. 2000 वर्षांपूर्वीचं बोलतोय मी. This man felt unclean, आणि मग या माणसाला अशुद्ध वाटलं, unworthy, अस्वच्छ, utterly broken. अयोग्य, अगदी तुटलेला. He was hoping for health, आणि त्याची अशी आशा तर होती की मी बरं व्हावं, hoping for a miracle. आशा होती की काहीतरी चमत्कार व्हावा. But every day पण रोज a voice was speaking to him, एक आवाज त्याच्या कानी पडायचा your strength is gone. की तुझी शक्ती गेली आता, It will never return संपला back. आता, तू खलास झाला, आता नाही तू बरा होत. So one day, मग एके दिवशी as he sat under the shade of a tree, जसं एका झाडाखाली तो बसलेला, he overheard travelers speaking. त्याच्या कानावरती ना काही प्रवासी बोलत होते. तर ते बोलणं त्याच्या कानावर आलं. But there is a man आणि ते बोलणं असं होतं की म्हणे एक माणूस आहे, whose name is Jesus. त्या माणसाचं नाव येशू आहे. He heals the blind. आणि तो अंधांना आरोग्य देतो, He raises the तो dead. मेलेल्यांना जिवंत He करतो, walks on तो water. पाण्यावर चालतो, He commands the devil and the devil leaves. तो सैतानाला आज्ञा करतो आणि लोकांच्या अंगातला सैतान जातो. He makes the lame to walk. आणि तो लंगड्याला चालायला लावतो. Hope flickered in this leper's heart. ते सगळं त्याच्या कानावर पडल्यानंतर या कुष्ठरोग्यामध्ये एक आशा आली, A fragile, trembling hope. एक छोटीशी आशा आली, थरथर कापत कापत का होईना, Could this man help me? की हा जो कोणी येशू आहे मला मदत करेल का. Was it possible that someone would even look at me, शक्य आहे का, माझ्याकडे कोणी बघेल का. आता तर माझ्याकडे कोणी बघायलाही तयार नाही, let alone touch me? आणि मला म्हणजे स्पर्श तर लांब राहिला, मला कोणी बघेल तरी का. But he thought there's nothing to lose. पण त्याला असं वाटलं की आपलं नुकसान आता काय होणार आहे, Why not find Jesus? जाऊन आपण येशूंना शोधू. आता नुकसान तर जे व्हायचं सगळं झालेलं आहे.
Because कारण- at least now I can drag myself, कमीत कमी आता मी फरफटत येशूंकडे जातो. but one day पण एके I दिवशी won't be able to even walk towards Jesus. नाही, आता तरी मला फरफटत का होईना जायला जमणार आहे, पण एक दिवस येईल मला चालता येणार नाही, मला फरफटत पण जाता येणार नाही, रांगता येणार नाही, मग काय करायचं? So I will not delay. तर मी आता उशीर करत नाही, मी जातो. Good you came before you could be तसं बरं झालं तुम्ही पण- carried and brought here. तसं बरं झालं तुम्ही पण उशीर नाही केला आणि लवकर आलात. वाट नाही बघितली की मला कोणीतरी स्ट्रेचरवर टाकून घेऊन जा. That time had not come. बरं झालं ती वेळ नाही आली. Praise God. तुम्ही लवकर आलात. देवाला आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. And so weak and weary, तर अशक्त, थकलेला, भागलेला this leper dragged himself towards the town where Jesus was. आला बाबा हा कुष्ठरोगी फरफटत रांगत जिथे कुठे येशू होते तिथे. His body must have protested every step that he took. आणि त्याचं शरीर तर नाकारतच असेल, विरोधच करत असेल की नको रे बाबा कुठं चाललाय, होत नाही, सहन नाही होत. But his desperation pushed him त्याची- forward and forward. त्याची व्याकुलता जी होती ना, त्या व्याकुलतेनं त्याला पुढे पुढे भले लागतंय, भले टोचतंय तरी पुढे नेलं. That's how you came. तसं तुम्ही पण आला, भले टोचतंय, भले लागतंय पण आलात. It was difficult, but you came. तुम्हाला यायला अवघड जात होतं तरी आलात. You didn't have money, but you came. पैसे नव्हते तरी आलात. Some of you तुमच्यातले काही जण took money from somebody and then you paid for the rickshaw and came. कोणाकडनं तरी पैसे उधार घेऊन रिक्षाचे पैसे देऊन आलात, Praise God. पण आलात, पोचलात. Similar to this leper's case. तसं या कुष्ठरोग्यासारखं ना. So the leper saw the crowd तर कुष्ठरोग्याने पाहिलं की गर्दी आहे. around this one person, Jesus. हा एकच माणूस आहे येशू, आणि येशूच्या अवतीभोवती गर्दी आहे. His heart raced. त्याचं हृदय असं धडधड व्हायला This लागलं. was his only chance. कारण एकच संधी होती त्याला ही. But as he moved मग closer, जसं तो जवळ जायला लागला, the people saw this fellow is a leper. लोकांच्या लक्षात आलं की हा कुष्ठरोगी आहे. And they recoiled back in fear. आणि मग ते सगळे त्याला बोलायला लागले. Some people even shouted, काही लोक त्याला ओरडायला लागले, unclean, unclean. म्हणाले अरे अशुद्ध आहे, अस्वच्छ, अशुद्ध आहे, याच्यापासून लांब राहा. And the people started moving away. आणि मग लोक सगळे लांब लांब जायला लागले त्याच्यापासून. The leper couldn't even raise his head up त्या बिचाऱ्या कुष्ठरोग्याला डोकं वर करून चालायला पण होईना. because he thought, I don't know now how Jesus will respond to me. कारण त्याला असं वाटायला लागलं लोक असं बोलतात, आता येशू काय बोलतात काय माहित. Will Jesus also call out unclean, unclean? येशू सुद्धा मला बघून अशुद्ध, अस्वच्छ, अशुद्ध, अस्वच्छ असं म्हणतात का काय. Will he also turn away like everyone else? आणि सगळ्यांनी मला सोडलं तसं येशू पण मला आता सोडून जातात का But काय. then something extraordinary happened. पण काहीतरी अलौकिक काम झालं. They all left, ते सगळे गेले, but Jesus stood. पण येशू नाही गेले. येशू Jesus थांबले. did not step back. येशू नाही मागे गेले. Jesus did not avoid him. येशूंनी नाही त्याला टाळलं आणि येशूंनी नाही दुर्लक्ष केलं. Instead, Jesus moved towards him. तर येशू त्याच्या जवळ आले. The leper, आणि तो कुष्ठरोगी, he must have closed his eyes. त्याने आपले डोळे बंद केले असतील, But पण he felt a hand on his shoulder. त्याला त्याच्या खांद्यावर हात जाणवला असेल. A hand that did not flinch. एक हात Flinch. की जो हात अजिबात हटत A नाहीये, hand that did not tremble. हात जो थरथरत नाहीये, A powerful hand. सामर्थ्यवान A हात त्याला जाणवला. compassionate hand. कळवळाचा हात त्याला जाणवला A असेल. healing hand. आरोग्य देणारा हात त्याला जाणवला It was असेल. the first touch he felt after years. आणि वर्षांनंतर त्याला एक स्पर्श कोणाचा तरी जाणवला असेल. He never felt the hand of his wife for years. वर्षोनवर्ष त्याला बायकोच्या हाताची पण सवय नाही राहिली, ती पण स्पर्श करेना. Not his daughter, nor his son. का मुलीचा स्पर्श नाही, मुलाचा स्पर्श नाही, फॅमिली नाही, Because समाज they were नाही. all afraid he had leprosy. कारण सगळे घाबरवते, ह्याला कुष्ठरोग झाला, संसर्गजन्य रोग आहे, आम्हालाही होईल. पळून But गेले सगळे. पण Jesus touched. येशू आले आणि येशूंनी त्याला हात लावला. And Jesus looked at him with compassion आणि येशूंनी कळवळाने त्याच्याकडे पाहिलं and said, आणि त्याला म्हणाले, I am willing. माझी इच्छा आहे Be clean. तू स्वच्छ हो. Are you willing to clean me? तू तयार आहे मला स्वच्छ करायला? Because I saw your hand on my shoulder. कारण तुमचा हात मला माझ्या खांद्यावर जाणवला. Jesus said, I am willing. तर येशू त्याला म्हणाले, बेटा माझी इच्छा आहे Be clean. स्वच्छ हो, Be शुद्ध clean. हो. The hands that fed his children, those hands did not touch him. ज्या हातांनी त्याच्या मुलांना खाऊ घातलेलं होतं, त्या मुलांच्या हाताने त्याला स्पर्श केला नाही, But पण Jesus touched him. येशूंनी त्याला स्पर्श केला. एवढे खास आहेत येशू. In that instant, त्या घटनेत the leper felt a surge of warmth, strength go throughout his body. अगदी लगेच त्या कुष्ठरोग्याला जाणवलं
माझ्या अंगात काहीतरी जातंय. The sores on his skin vanished. माझ्या कातडीवरचे फोड गेलेले आहेत. His fingers regained strength once again. माझ्या बोटांना परत ताकद मिळते. The pain that had gripped him for so long was gone. जी वेदना वर्ष होत होती ती वेदना गेली, मला दुखत नाहीये. He stood up, आणि तो उभा राहिला, whole and renewed. संपूर्ण नवीन. Tears streamed down his eyes अश्रू त्याच्या डोळ्यातनं वाहिले. as he looked at Jesus. तसं त्याने येशूंकडे पाहिलं This person की हा व्यक्ती could do all this for me. माझ्यासाठी हे सगळं करू शकतो. Overwhelmed by the miracle. आश्चर्यचकित झाला चमत्कार बघून. I had been weak, मी अशक्त होतो, hopeless, निराश होतो. but now I'm strong. आता मी शक्तिमान झालो, I'm healed. बरा झालो, I have hope. मला आशा आली. The leper must have gone home. मग कुष्ठरोगी घरी गेला असेल. No longer an outcast, आता नाही वाळीत टाकलेला, बाहेर फेकलेला, but a living testimony of the power of Jesus. जिवंत साक्ष येशूंच्या सामर्थ्याची. Praise God. देवाला धन्यवाद. A mother shared a story एका आईने कहाणी सांगितली. about a pregnancy. ती गर्भवती होती तेव्हाची कहाणी. When she was about 5 months pregnant, जवळपास 5 महिने तिला गेलेले. she went to see a gynecologist, आणि मग ती गेली डॉक्टरांकडे दाखवायला. and the doctor told her डॉक्टर तिला म्हणाले that there was water in a baby's brain तिच्या बाळाच्या मेंदूत पाणी आहे. and advised her to consult another specialist. डॉक्टरांनी तिला सल्ला दिला दुसऱ्या स्पेशलिस्ट कडे जा. And so she and her husband were scared and worried. ती आणि तिचा नवरा घाबरले, त्यांना काळजी व्हायला लागली. After 4 weeks, 4 आठवड्यांनंतर they went to another gynecologist अजून एका डॉक्टरांकडे ते गेले for sonography. सोनोग्राफी करायला. This time the doctor said यावेळेला डॉक्टर म्हणाले the water in the baby's brain had increased, बाळाच्या मेंदूतलं पाणी अजून वाढलंय. and now आणि the आता baby's kidneys were also swollen with water. बाळाची किडनी सुद्धा म्हणजे बाळाच्या दोन्ही किडन्या पाण्यामुळे सुजलेल्या आहेत. And the doctor told them आणि डॉक्टर त्यांना म्हणाले the child will be born with serious mental health issues. हे बाळ जर जन्माला आलं तर या बाळाला अनेक मानसिक आजार सुद्धा असू शकतात. And the doctor advised them to terminate the pregnancy. आणि डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की हे बाळ तुम्ही ठेवू नका, हे काढून टाका. But by this time, पण तोवर the mother was in her 7th month of pregnancy. आई 7व्या महिन्यापर्यंत, ही बहीण जी आहे ती 7व्या महिन्यापर्यंत आली. And so she and her husband were heartbroken तर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं हृदय तुटलं की आता 7 महिने मी गर्भवती आहे. and cried endlessly when they reached home. आणि दोघांनी रडून म्हणजे एवढे रडले की ज्याला अंत नाही. They didn't know what to do. समजेच ना आता काय करायचं. The next day, दुसऱ्या दिवशी somebody told them about a blessing meeting. कोणीतरी त्यांना आपल्या आशीर्वाद सभेविषयी सांगितलं. So they came for our Saturday blessing तर meeting. ते आले आपल्या शनिवारच्या सभेला. During the service, आणि सभेच्या दरम्यान they listened to the word of God देवाचं वचन त्यांनी ऐकलं and prayed with faith. आणि विश्वासाने प्रार्थना केली. In the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत both of them believed that Jesus could heal their baby. दोघांनी विश्वास ठेवला की येशू आमच्या बाळाला आरोग्य देतील. And then मग they went to a third gynecologist अजून तिसऱ्या डॉक्टरांकडे गेले, who checked all their previous reports ज्या डॉक्टरांनी त्यांचा अगोदरचा सगळा रिपोर्ट पाहिला. and then asked them to return after 4 weeks. आणि त्यांना असा सांगितलं, सल्ला दिला की 4 आठवड्यांनंतर परत या. And so during those 4 weeks, त्या 4 आठवड्यांमध्ये they faithfully attended our Saturday blessing meeting विश्वासूपणे ते आपल्या शनिवारच्या सभेला येत and राहिले. prayed every day रोज प्रार्थना केली that Jesus will do a miracle. की येशूने आमच्यासाठी काहीतरी चमत्कार करावा. After 4 weeks, 4 आठवडे they झाले. returned to the doctor. त्यानंतर डॉक्टरांकडे ते परत गेले. Another sonography was taken. परत सोनोग्राफी काढली. To their amazement, त्यांना एवढं आश्चर्य the वाटलं doctor said कारण डॉक्टर म्हणाले the reports were completely normal रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे and the baby was perfectly healthy. आणि बाळ अगदी आरोग्यवान आहे. The water in the baby's brains and kidneys were all gone. म्हणजे बाळाच्या मेंदूत किडनीत वगैरे काही पाणी नाहीये. And the mother gave birth to a healthy baby boy. आणि तिनं एका पुत्र संतानाला, आरोग्यवान पुत्र संतानाला जन्म दिला. That child is 2 years old today. आज तो मुलगा 2 वर्षाचा आहे. This is the power of Jesus. हे येशूंमधलं सामर्थ्य आहे. Do you want this kind of strength? मग अशी शक्ती पाहिजे का तुम्हाला? Then today we have to pray. मग आज आपण प्रार्थना करायलाच हवी. Thank you, Jesus.
This is the day of your salvation. आजचा दिवस तुमच्या तारणाचा दिवस आहे. This is the day where things are going to change for the better. आजच्या दिवशी तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्याकडे बदलणार आहेत. God is doing a new thing in your life. देव नवीन कार्य तुमच्या जीवनात करत आहे. You have tried, you have struggled. तुम्ही प्रयत्न केले, संघर्ष केला. The world is not giving you any benefit. हे जग काही तुम्हाला फायदे करून देईना. Nobody is helping you. कोणी तुम्हाला मदत करेना. Every help has failed you. सगळीकडून तुम्ही निसहाय्य झाला. You are tired. तुम्ही दमला. You feel weak. तुम्हाला अशक्त वाटायला You don't know लागलं. what to do. तुम्हाला समजत नाही आता काय You are करायचं. about to give up. आणि आता तुम्ही हार मानायच्या बेतात आहात. Don't do that. असं नका करू. Jesus is alive. येशू जिवंत आहे. He's alive just for you. येशू फक्त तुझ्यासाठी जिवंत आहे. He is here on this earth just for you. येशू या पृथ्वीवरती फक्त तुझ्यासाठी आहे. Jesus clearly said येशू अगदी स्पष्टपणे बोलले. in John 10 verse 10, योहान 10:10 मध्ये the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलाय लोकांचं चोरायला, मारायला आणि त्यांचा नाश करायला. But I have come पण मी आलोय to give you life and life in abundance. तुला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला. Are you ready to cry out to him? मग तयार आहात रडून त्याचा धावा करायला? Then raise one hand towards heaven. मग तयार असाल तर एक हात वर कराल. Something beautiful is going to happen in your life. काहीतरी सुंदर कार्य तुमच्या जीवनात होणार आहे. Jesus is going to touch your weak bodies. येशू तुमच्या अशक्त शरीराला स्पर्श करणार आहे. Jesus is going to touch your weak minds. येशू तुमच्या अशक्त मनाला स्पर्श करणार And he आहे. is going to strengthen you. आणि येशू तुम्हाला शक्ती देणार See, आहे. it's already happening. बघा घडायला सुरुवात झालेली आहे. See, बघा when somebody falls, that is weakness. कोणीतरी जर खाली पडलं तर त्यालाच अशक्तपणा म्हणतात. See, she's already collapsed. ती बघा कधीपासून अशी पडली आहे. Many places this is going to happen. आणि अनेक जागी हे होणार आहे इथे आज. You're going to see the touch of God on your life. तुम्हाला देवाचा स्पर्श आपल्या जीवनावर दिसणार आहे. Are you ready? तुम्ही तयार Then आहात? raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. If your child is sick, place your hand on your child. तुमचं लेकरू कोणी आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवाल. If your spouse is sick, place your hand on your spouse. तुमचा नवरा किंवा बायको आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवा. If somebody is sick at home or in the hospital, you can put on the phone. कोणी जर घरी आजारी आहे, दवाखान्यात आजारी आहे तर त्यांना फोन लावून प्रार्थना ऐकवा. Now is your time. आताची वेळ तुमची वेळ आहे. Don't lose this opportunity. अजिबात ही संधी वाया नका Are you घालवू. ready to cry out to God? तयार आहात रडून देवाचा धावा Then come करायला? on, pray with me. मग चला माझ्या मागून ही प्रार्थना करा. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू I need you. मला तुझी गरज आहे. I'm in a miserable condition. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no hope. मला आशा नाही. All help has failed मी me. निसहाय आहे. I feel very weak. मला फार अशक्त वाटत I आहे. need you, मला God. तुझी गरज आहे प्रभू. Please forgive me of my प्लीज sins. मला क्षमा कर माझ्या पापांची. Come into my heart माझ्या हृदयामध्ये ये. and change my life. माझं जीवन बदल. I invite you मी तुला आमंत्रित करत आहे. to take your residence in me. ये आणि माझ्या हृदयामध्ये राहा. Jesus, येशू touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला बरं कर. Deliver me. मला सुटका दे. Bless me. मला आशीर्वाद दे. See, Jesus is coming. बघा येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. And he is touching you right आणि now. येशू तुम्हाला आता स्पर्श He is करतात. coming and touching you right येशू now. आता येऊन तुम्हाला स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you, मी आज्ञा करतो in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये Leave. सोड. leave you sickness in Jesus' सोड name. प्रत्येक आजार येशूच्या Leave you नावात. sickness in the name of सोड Jesus. प्रत्येक आजार येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Every pain vanish in Jesus' सगळ्या name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Every pain vanish in Jesus' सगळ्या name. वेदना येशूच्या नावात जाऊ Every दे. headache leave in Jesus' name. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Every body pain leave in Jesus' name. अंगवेदना येशूच्या नावात जाऊ दे. Those who have swelling in the body, त्या लोकांच्या अंगावर सूज आली let आहे. that swelling go in Jesus' ती name. सूज येशूच्या नावात जाऊ दे. Let that swelling go in Jesus' ती name. सूज येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Those who have lumps in the body, त्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या see, आहेत. Jesus is touching you बघा now. येशू तुम्हाला आता स्पर्श He is करतात. touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श That करतात. lumps are vanishing now. त्या गाठी आता निघून जातात. In Jesus' name. येशूच्या नावात. Let those lumps vanish in त्या Jesus' गाठी name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Body pain अंगवेदना vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Ulcer. अल्सर People suffering with या ulcer. लोकांना अल्सर झालाय. Lord Jesus, touch
them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या नावात. Tumor, ट्यूमर, people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय vanish in Jesus' name. येशूंच्या नावात ते जाऊ दे. Lord, let that tumor go in Jesus' प्रभू ते name. ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. You remove it, Lord. ते ट्यूमर तू काढ प्रभू. You remove it from their ते bodies ट्यूमर त्यांच्या शरीरातनं काढ in प्रभू the name of Jesus. येशूंच्या नावात. Thyroid problem, थायरॉइडचा आजार, people who have thyroid problem, ज्या कुणाला थायरॉइड झाला Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that thyroid problem vanish in तो Jesus' name. थायरॉइडचा आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Stomach problem, पोटातले आजार, stomach problem, पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let that be healing now in आता Jesus' name. आरोग्य घडून येऊ दे Come येशूंच्या on, नावात. call. सगळ्यांनी धावा करा करा आणि करा. Don't watch others being healed. इतर लोकांना बरं होताना फक्त बघत बसू नका. It's your time now. तुझी वेळ आहे आता. As they call, you also call. जसं ते प्रभूचा धावा करतात तू पण प्रभूचा धावा Because कर. he said, ask and you shall कारण प्रभू receive. म्हणाला तू माग म्हणजे तुला मिळेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Fever, ताप, people suffering with fever, ज्या लोकांना ताप आलाय let them be healed in Jesus' name. त्यांना आरोग्य मिळू दे येशूंच्या नावात. Stone in the kidney, किडनी झालेले खडे, those who have stones in the kidney, ज्या लोकांच्या किडनीत खडे आहे let those stones be crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार, some of you are suffering with heart problem. तुमच्यातल्या काही लोकांना हृदयाचे आजार आहेत. You have a weak heart, तुमचं हृदय अशक्त आहे. little tension and that the heart goes all over. थोडं टेन्शन आलं की तुझं हृदय असं इकडे तिकडे भटकत You collapse. आणि तुम्ही You ढासळताय. become weak. तुम्ही अशक्त Lord, होता. I pray you touch their heart. प्रभू मी प्रार्थना करतो त्यांच्या हृदयांना स्पर्श कर. God is the strength of your heart. देवबाप तुमच्या हृदयाची ताकद आहे. Let God become the strength of your heart. देवाला तुमच्या हृदयाची ताकद बनवा In Jesus' name. येशूंच्या नावात. Withered hand. वाळलेला हात, Your hand is not working. तुझा हात काम करत नाही. You cannot lift up your hands. तुला हात तुझा वर करता येत नाही. Like that leper, your hands are trembling. त्या कुष्ठरोग्याप्रमाणे तुझा हात थरथरतोय. Right now, Jesus is touching you. आता या वेळेला येशू तुला स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let the lame walk in Jesus' name. लंगडे येशूंच्या नावात चालू देत. You cannot walk. तुम्हाला चालता येत Your नाही. kneecaps are giving away. तुमच्या गुडघ्यांच्या वाट्या काम करत नाही. Now you are going to be bedridden. आता तुम्ही बिछाना धरणार आहात. But you don't have to. पण तुम्ही बिछाना धरायची गरज नाही. You have Jesus with you. येशू तुमच्या सोबत आहेत. Call. येशूंचा धावा करा करा आणि करा. He will make you to stand. येशू तुम्हाला उभं He करतील. will make you to walk. येशू तुम्हाला चालायला लावतील. Don't give up. हार मानू नका. In the name of Jesus. येशूंच्या नावात Rise up in the name of उठा. Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद Now येशू. you double. आता सैताना Who is troubling the people? जो लोकांना त्रास देतो I command you in the name of Jesus. तुला येशूंच्या नावात मी आज्ञा करतो. Leave. सोड. Double go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Double go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, every divination, तंत्र मंत्र leave. सोड. See, it is going. ते चाललं The बघा. devil is going. सैतान चालला. The devil is going. सैतान चालला. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. Cancer go in Jesus' कॅन्सर name. येशूंच्या नावात जाऊ दे. TB go in Jesus' name. क्षयरोग येशूंच्या नावात जाऊ दे. Asthma go in Jesus' name. दम्याचा आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद The प्रभू. devil is going. सैतान चाललाय. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every power of the devil go in Jesus' सगळं name. सैतानी सामर्थ्य येशूंच्या नावात जाऊ दे. Nobody can do witchcraft on me. कोणी माझ्यावर करणी नाही करू शकत. No evil powers can touch me. एकही वाईट शक्ती मला हात नाही लावू Because शकत. Jesus is with कारण me. येशू माझ्या सोबत आहे. Don't worry. काळजी करू नका. That same Jesus is with you. तेच येशू तुमच्याही सोबत आहे. Don't worry about anything. कसलीही काळजी करू नका. Be gone, you devil, in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात तू जा. You also say, तुम्ही पण म्हणा. say, devil, leave me in Jesus' सैताना name. मला सोड येशूंच्या Say, नावात. devil, leave me in Jesus' name. सैताना सोड मला येशूंच्या नावात. Say, fear, leave me in Jesus' म्हणा name. भीती मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Say, witchcraft power, leave me in Jesus' म्हणा name. चेटूक मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Say, poverty, leave me in Jesus' म्हणा name. दारिद्र्य मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Say, curses, leave me in Jesus' name. म्हणा शाप मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Father, I pray. दे बाप्पा मी प्रार्थना करतो. Bless everyone. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house.
ज्यांना घर हवं त्यांना घर दे. Those couples who need a child, bless them with a ज्या child. जोडप्यांना संतान हवं त्यांना संतान दे. Those who want to go abroad, take them abroad. ज्यांना परदेशी जायचं त्यांना घेऊन जा. Those who want to buy a land, sell the land, give them financial blessings. ज्यांना जमिनी द्यायच्या विकत घ्यायच्या त्यांना तो आशीर्वाद दे. Those who are poor, जे गरीब आहेत raise their standard, Lord. त्यांचं स्तर वाढव दे बाबा. Miraculously provide them finance चमत्कारिक रीतीनं त्यांना पैसा पुरव and prosper them. आणि त्यांना समृद्ध कर. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen and Amen, amen. amen. Praise God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. And don't worry about anything. आणि कसलीही काळजी करू नका. God has taken control. देवाने ताबा घेतलाय. Your life will be made. तुमचं जीवन बनेल God will be with you, आणि देव नक्की तुमच्या सोबत राहील provided you stay with God. तुम्ही देवासोबत राहिला तर.